भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी बेस्ट पतसंस्थेबाबत मोठा आरोप केलाय। बेस्ट पतसंस्थेच्या निवडणुकीत 24 कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप त्यांनी केला। पतसंस्थेमधील उमेश सारंग, सुहास सामंतांवर लाड यांनी आरोप केलाय। बेस्टच्या 21 संचालकांची चौकशी व्हावी अशी मागणी देखील प्रसाद लाड यांनी केली। ज्या पद्धतीमध्ये बंगले खरेदी, ज्या पद्धतीमध्ये कार्यालय खरेदी, ज्या पद्धतीमध्ये डिपॉझिटचं किकबॅक घेणं, बॅग खरेदी, यामुळे प्रथमदर्शी 24 कोटीहून अधिकचा भ्रष्टाचार झाल्याचं EOWच्या निदर्शनास आलंय, सहकार खात्याच्या निदर्शनास आलं। आणि यामध्ये सर्व संचालकांची तर चौकशी होणारच आहे। आणि उमेश सारंग जे संस्थेचे पतसंस्थेचे शिवसेनेचे अध्यक्ष आहेत आणि बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष श्री काका सामंत यांची देखील चौकशी झाली पाहिजे, ही माझी प्रामुख्याने मागणी आहे। आणि गोरगरीब जनतेचे ज्या पद्धतीमध्ये पैसे खाले गेले ते खाल्लेल्या पैशाचा सुगावा लागला पाहिजे आणि दोषींना शिक्षा झाली पाहिजे आणि माझ्या कामगारांना न्याय मिळाला पाहिजे। 5 निवडणुका झाल्या, अशा कुठच्याही निवडणूक आम्ही लढवल्या, त्याच्यामध्ये एका दुसरी निवडणूक आम्ही हरलो सुद्धा, पण अनेक सगळ्या निवडणुका आम्ही जिंकलेलो आहे। ही सोसायटी मागची 25 वर्ष आमच्याकडे मधले 10 वर्ष सोडून, आणि परंतु आम्ही असा कधी कोणावर बेताल आरोप केला नाही आणि लोकांनी आमच्यावर कधी केला नाही। हे मी पहिल्यांदाच पाहतोय की 28 कोटी म्हणजे झालं काय, जी प्रॉपर्टीजमुळे 28 कोटीचे नाही, त्याच्यामध्ये मी 28 कोटीचा अपराध केला अशा तऱ्हेचा बेताल आरोप ते करताय। मला निवडणूक आचारसंहिता आहे का, निवडणूक आयुक्तांना विचारायचं आहे की निवडणूक आचारसंहिता आहे की नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।